नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे महाशिवरात्र. तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून सर्व यूट्यूब फॅमिलीला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, आज सकाळी आवरलेलं आहे आणि खिचडी बनवायची बघा आज, आणि तीच तयारी चालू आहे. तर मी ना रात्री साबुदाणा भिजायला घातला होता आणि इथे ना कुकरला शिट्टी मारलेली आहे. इथं बटाटे उकडून घेतले आहेत पहा. तर कापून टाकले ना तर ती आवडत नाही पहा, यांना खात नाहीत घरचे. तर मी इथे ना बटाटे उकडायला ठेवले होते. म्हणलं आपलं बाकीचं आवरूपर्यंत, देवपूजा वगैरे हे ते बाकीचं सगळं आवरूपर्यंत कुकरला शिट्टी 2-3 शिट्ट्या घेतल्या तर बटाटे तोपर्यंत उकडून जातील. तर पहा, मी इथं बटाटे सोलून घेणार आहे आता ते. आणि खिचडी शेंगादाणे ती पण मी भाजून घेतले होते. तर चालू आहे बटाटे सोलायचं काम. आणि उकडलेले बटाटे टाकून पहा, खिचडी चांगली लागती. 5-6 बटाटे टाकले होते मी. तर इथं यांच्या जोडीदाराला पण आम्हाला बाहेर खिचडी द्यायची होती. तर त्यांची फॅमिली नाही सोबत, ते पण महाराष्ट्राचेच येतात, त्याच्यामुळं त्यांना पण द्यायची होती. मग त्याच्यामुळं मी थोडी जास्तच भिजायला टाकली होती. तर चला, एवढं बटाटा सोलून घेते मी. आणि आपल्याला आता चला खिचडी परतून घ्यायची. आणि मी इथं कॅम्पमध्ये पण जाणार आहे. महादेवाचं मंदिर आहे पहा इथं आतमध्ये कॅम्पमध्ये. तर कसं आहे काय मी तुम्हाला दाखवीनच. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा, तो व्हिडिओ येईलच. तर मी मंदिरात जायला तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तो भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर तो नक्की तुम्ही पाहायला विसरू नका, नक्की पहा. इथं कॅम्पमध्ये म्हणजे एकाच ठिकाणी बरेच मंदिर आहेत पहा. तर तिथं एक श्रीकृष्णाची मूर्ती आहे, राधाकृष्ण, आणि पिंड पण आहे, आणि ते गुरुद्वारा ते पण आहे तिथं. आणि एक देवीची पण मूर्ती आहे, एक हनुमानची पण मूर्ती आहे. म्हणजे असे कॅम्पमध्ये एकाच ठिकाणी ना असे थोडे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणीच. आणि शनी महाराजांची पण पहा ती मूर्ती पहा एक थोडी साईडलाच. तर अशा कॅम्पमध्ये एकाच ठिकाणी मूर्त्या ते. तर पहा, मी जाणार आहे तिथं आज महाशिवरात्री. तर म्हणलं आपण दर्शन घ्यायला जाऊ. तर मी आवरल्याच्या नंतर जाईन आणि तो व्हिडिओ मी घेईन, पण तो भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटत. तर तुम्ही न विसरता तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. शॉर्ट असो किंवा लॉंग असो, सबस्क्राईब केल्याने काय होतं, व्हिडिओ लगेच आपल्याला पाहायला भेटतो. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तिथं ते बेल आयकॉनचं ऑल, ते घंटीचं बटन असतं ना, ते ऑल करून ठेवा, म्हणजे ते तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटत जातील. तर पहा, मी इथं बटाटे आता सगळे कापून घेणार आहे. आणि मध्ये मध्ये यांना पण ड्युटीला जायचं होतं, तर मी त्यांचं पण आवरून देत होते. आज रविवार होता, पण त्यांना थोडं लेट पण जायचं होतं. दीदीला आज सुट्टी आहे, पण शिवांशी पण झोपली होती ना, तर ती मध्ये उठली होती. तर मी तिला मध्ये एकदा झोपी लावून आली थोडं. आणि यांना ड्युटीला जायचं होतं, तर मध्ये यांना पण मी थोडा नाश्ता उपवासाचा आणि चहा वगैरे ते दिलं. आणि त्यांचं पण आवरलं होतं, त्यांना पण जायचं होतं ड्युटीला, त्यामुळे मी त्यांच्याकडं पण थोडं लक्ष द्यावं लागत होतं मध्ये मध्ये. तर पहा, झालेले आहेत आपले इथं सगळे बटाटे. तर पहा, मी तिकडं गेले होते कशासाठी, तर शिवांशी उठली होती पहा, ती येणं रडत होती. त्याच्यामुळे मी ना तिला बघायला गेलते, थोडं नादी लावलं मी तिला तिथं. दीदी पण होती तिला तिथं. दीदी रोज शाळेत जाते ना, पण ती झोपेत होती. तिला वाटलं दीदी आहे का नाही तिथं. मग मी तिला थोडं नादी लावून आले. पायात आणि मी हे बटर पण आणलं फ्रीजमधून. तर त्यांनी ना 2-3 असे पॅकेट आहेत ना मोठाले, तर ते ना आणून ठेवलेले आहेत बघा बटरचे. तर मी असं खिचडी ते करायचं असलं किंवा पराठे वगैरे केले ना, तर मग मी त्याला वरून लावित असते. तर पाय असे
तर पाहते कापता कापता आहे ना एकदम निबर होतं ते आणि एकदम गार होतं. फ्रीजमधून आणलं होतं तर ते ना तिथं खाली पडलं होतं माझ्याकडं, म्हणजे ते बटाट्याच्या तिथंच पडलं, ते काय खाली नाही पडलं. पण मी ना ते तरी पण धुवून घेतलं. म्हणजे आपण उपवासाला शेंगादाण्याचं तेल किंवा तूप वापरलं ना तर मग चांगली होती पहा. म्हणजे अशी एकदम मोकळी मोकळी. आणि खिचडी ना कधी पण रात्रीच भिजायला जर घातली ना तर ती चांगली फुगती आणि अशी मोकळी मोकळी होती पहा. आणि लगेच आपल्याला घाई गडबडी सकाळी सकाळी जर घालायचं जर म्हणलं ना तर मग ती होत नाही ना, अशी चिकट चिकट पण होऊन जाते. तर पहा मी आता इथं ना गॅस पेटवलाय आणि आता मी ना घेणार आहे खिचडी परतून. तर योग्य पाणी, म्हणजे असं थोडं पण जास्त जरी पाणी झालं खिचडीला तर खिचडी लगेच चिकट होती पहा. भिजायला घालताना त्याच्यामध्ये पाणी पण असं योग्य प्रमाणात टाकायचं, मापातच टाकायचं थोडंसं. आणि खिचडी कधी पण करायची जर म्हणलं ना तर खिचडी रात्रीच भिजायला घालायची, म्हणजे चांगली होती मोकळी. तर मग मी ते ना ते बटर घेतलेलं आहे पहा. आणि ते बटर आहे ना आता ते वितळत आहे सगळं. खिचडी परतून घेऊ म्हणलं आणि मग देवाला जाऊ, कारण मग सोबत थोडी खिचडी पण देवाला नेता येईल आपल्याला, म्हणूनच मग मी ती खिचडी परतून घेणार आहे. तुम्ही आता जाताना साडी, म्हणजे 2-3 साड्या आणलेल्या त्या पण काठपदर आहेत. इथं काय साडी काय जास्त घालणं काही होत नाही, गावाकडे साडीच घालावं लागते. मग आता माझ्याकडं तो एक पांढरा ड्रेस मी तोच घालला आता महादेवाला जाण्यासाठी. तर मी इथं आहे ना खिचडीमध्ये ना शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता, शेंगदाणे भाजून, आणि हिरवी मिरची आणि मीठ ते पण घेतलं होतं. आणि ते मिक्स करून घेतलं होतं सगळं हाताने. आणि मग मी ते बटर ते एकदम पूर्ण पकळायच्या नंतर मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि ते सगळे ना खिचडी आधी परतून घेणार आहे मी. जेव्हा सगळी खिचडी ना शेवट परतन चांगली ना तेव्हा ते बटाटे टाकायचे, तोपर्यंत टाकायचे नाही. चांगली परतून घ्यायची सगळी आणि शेवटीच बटाटे टाकायचे. आणि मग थोडं 1-5-10 मिनटं परतून घ्यायचे बटाटे टाकल्याच नंतर. आणि मग तयार होऊन जाते. पण आधीच बटाटे नाही टाकून घ्यायची, कारण शिवांशी इथे ना मी शिवांशीला आणलेलं आहे पाय बरोबर. अजून काय परतलेलं नाही पाहते. तर परतल्याच्या नंतर थोड्या वेळ परतून दिली, नंतर परतल्याच्या नंतर